नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या कथाचं नाव आहे शंकर बाबांचं अवतरण. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी भक्तिप्रवास चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला स्वामींच्या लीलांचा अनुभव घेता येईल. तर चला कथेला सुरुवात करूया. इसवी सन 1785 उजाडलं होतं. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावात राहणारा चिमणाजी मनात ओम नमः शिवाय असा जप करत शंकराच्या मंदिरात दर्शनाला चालला होता. चिमणाजींचा हा नित्यक्रमच होता. चिमणाजी रोज सकाळी पूजा अर्चा आटपून महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केल्यावरच थेंब तोंडी घेत असे. त्याची पत्नी ही अतिशय भाविक आणि शिवभक्त होती. दोघांचा संसार शिवभक्तीत छान चालला होता. पण दुर्दैवानं त्यांच्या पदरी मूलबाळ नव्हतं. असं असूनही शिवशंभूच्या कृपाळी नजरेपासून आपण अजूनही का बरं वंचित आहोत असे त्या पती पत्नीच्या मनात कधीही आलं नाही. कार्तिक महिना होता. रोज शंकराच्या मंदिरात दिव्यांची सुंदर आरास केली जायची. रोज सायंकाळी चिमणाजी आणि त्यांची पत्नी शंकराचं दर्शन घेऊन दिव्यांची ती सुंदर आरास बघून समाधानाने आपल्या घरी परतत असत. एके दिवशी चिमणाजी झोपला असता ब्राह्म मुहूर्ताच्या आधी स्वप्नात त्याला एक अग्निगोल दिसू लागला. तो अग्निगोल हळूहळू पुढे येऊन चिमणाजींच्या समोर स्थिर झाला. आता त्या अग्निगोलातील तेजाच्या ठिणग्या खोलीवर पसरू लागल्या. चिमणाजींचे डोळे दिपून गेले. त्याच्या डोळ्यासमोर आता फक्त तेजाचा लखलखाट दिसत होता. चिमणाजींच्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्या मोठ्या फिरणाऱ्या अग्निगोलाचा स्फोट झाला आणि त्यातून 7 फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधर तेजपुंज असलेले योगीराज अवतरले. सर्वांगास भस्म फासलेले आणि डोक्यावर जटांचा सांभार असलेले योगीराज पाहून चिमणाजी अवाक झाला होता. योगीराज सांगू लागले, चिमणाजी, तू घाबरू नकोस. तुम्हा उभयतांची इच्छापूर्ती होण्याची वेळ आता जवळ आली आहे. या कार्तिक मासातील शुद्ध अष्टमीच्या दिवशी मध्यान्ह काळी या अंतापुराच्या शेजारी असलेल्या दावल मालिक पीराजवळील गर्द झाडीत जा. त्या गर्द अरण्यात तुला 4-5 भले मोठे वाघ बसलेले दिसतील. त्या वाघांच्या घोळक्यात एक नवजात बालक तुला निजलेला दिसेल. तुम्हा उभयतांसाठीच त्या बालकाची मी निवड केली आहे. त्या बालकाच्या रक्षणासाठीच मी ते वाघ नेमलेले आहेत. तुम्ही उभयतांनी जाऊन ते बाळ घरी आणावं अशी माझी तुला आज्ञा आहे. चिमणाजीचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. धक्क्यातून थोडे सावरताच त्याने योगीराजांचे चरण धरले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्री पाझरू लागली. काही क्षणांनी चिमणाजी जागा झाला, सावध झाला. स्वप्नातून तो बाहेर आला. पण त्यांच्या भाळी योगीराजांच्या चरण कमलावरील चंदन आणि गुलाब पुष्पांच्या पाकळ्या चिकटलेल्या तशाच होत्या. सर्व कक्ष चंदनाच्या सुगंधाने भरून गेला होता. चिमणाजींच्या सर्वांगातून स्पंदने उठत होती आणि त्यांचे हातपाय थरथर कापत होते. थरथरत्या हाताने त्याने आपल्या पत्नीस उठवलं. तिला ते स्वप्न सांगितलं आणि चंदन तसंच गुलाब पुष्पांच्या पाकळ्याही दाखवल्या. तिलाही सर्वत्र चंदनाचा सुगंध जाणवत होता. चिमणाजींच्या पत्नीस आनंद झाला. इतक्या वर्षांची त्यांची मातृत्वाची हौस आता पुरी होणार होती या कल्पनेने ती मोहरून गेली. इकडे कर्दळी वनात ध्यानस्थ असलेले योगीराजांनी डोळे उघडले. लवकरच त्यांचा लाडका शंकर बाबा त्यांच्या पृथ्वीवरील लीलेत सहभागी होण्यास अवतीर्ण होणार होता. ब्राह्म मुहूर्त होता. गुहेत नीरव शांतता होती. योगीराजांनी त्रिशूळ उचलला पण आज कमंडलू घेतला नाही. योगीराज गुहेबाहेर पडले आणि चालू लागले. सर्व सृष्टीच आज हरकून गेली होती. या भूतलावर योगीराजांच्या आज्ञेवरून एका अत्यंत दिव्य विभूतीचे आगमन होणार होते. जणू काही नियती सुद्धा त्या क्षणाच्या प्रतीक्षेत अधीर झाली होती. योगीराज हाती त्रिशूळ घेऊन झपाझप पावलं टाकीत आता दावल मालिक पर्यंत पोहोचले होते. सूर्यनारायण आता अवतरणाच्या तयारीतच होते. क्षितिज लाल झालं होतं परंतु मंद लुकलुकणाऱ्या चांदण्या अजूनही दिसत होत्या. दावल मालिक पिरस पार करून योगीराज अरण्यात शिरले. गर्द असलेल्या त्या अरण्यात एक भरा मोठा बिल्व वृक्ष होता. त्या बिल्व वृक्षाखाली एक मोठी शिळा होती.
त्या शिळेवर योगीराज स्थानापन्न झाले. त्रिशूळ शेजारीच रोवला. आपले दोन्ही अजानुबाहू लांबवले. आपले दोन्ही पाय वर उचलून शिळेवर घेऊन गुडघे छातीशी नेले आणि आपली अजानुबाहू करांची मिठी आपल्या दोन्ही पायांभोवती घातली आणि तंद्रीत बसली. थोडा वेळ गेला. अचानक योगीराजांनी उजवा हात वर आकाशाकडे करून शंभो शिव हर हर असे उच्चारताच त्यांच्या हातात डमरू आला. योगीराजांनी त्या डमरूतच डमरू वाजवायला सुरुवात केली. डुमडुम डुमडुमचा ध्वनी येऊ लागला. आता योगीराजांचा डमरू वाजवण्याचा वेग वाढू लागला. डमरूच्या डुमडुम लयीप्रमाणे स्पष्टपणे ओंकार येऊ लागला. वातावरणात पूर्ण भारले गेले. सर्व अरण्य स्तब्ध होऊन गेले. ते अतिंद्रिय दृश्य पाहत होते. डमरूचा आवाज आणि वेग आता वाढला होता की मानवी मनाला तो सहन झाला नसता. योगीराजांच्या उंचावलेल्या उजव्या हातातून वाजवणाऱ्या डमरूतून निघणारे ध्वनी तरंग त्या बिल्व वृक्षाभोवती गोल फिरू लागले. वृक्षावर आकाशात झंझावतासारखे मोठे वर्तुळ तयार होऊन फिरू लागले. त्याचा आकारही आता वाढून संबंध आकाशा एवढा झाला. ध्वनी कंपनातून उठणाऱ्या अतिंद्रिय ओंकारामुळे भूमी कापू लागली. अरण्यातील पालापाचोळा उडू लागला. वेळ आली होती. कार्तिक शुद्ध अष्टमीची सकाळ होती. अचानक विजा चमकू लागल्या. ढगांच्या गडगडाच्या आवाजाबरोबर योगीराजांच्या सानिध्यात श्री दत्त महाराज योगी वेशात त्या बिल्व वृक्षाखाली प्रकट झाले. श्री दत्त महाराजांबरोबर आज अजून एक विभूती योगीराजांच्या आज्ञेवरून हजर झाली होती. ती विभूती म्हणजे महामुनी अष्टावक्र होते, ज्यांनी मातेच्या गर्भात असताना 4ही वेद मुखोद्गत केले होते. याच महामुनींनी शास्त्र वेदांची चर्चा करून जनक राजाच्या बंदिवासात असलेल्या समस्त ऋषीजनांना सोडवलं होतं. श्री दत्त महाराज आणि अष्टावक्र मुनी दोघेही श्री योगीराज तंद्रीतून बाहेर येण्याची वाट बघत होते. डमरूचा ध्वनी आता सर्व ब्रह्मांडाला कंपायमान करत होता. त्या कंपनाची परिसीमा झाली होती. त्या क्षणी वाघरावर आरूढ झालेली देवी दुर्गाही योगीराजांसमोर प्रकट झाली. शक्तीचे प्रतीक असलेला तो देवी दुर्गा भवानीचा वाघ योगीराजांच्या हातातील डमरूकडे आणि त्यातून निघणाऱ्या ओंकार स्पंदनाकडे रोखून बघत होता. उगवत्या सूर्यबिंबाकडून एक अग्निशलाका निघाली. तिने थेट योगीराजांचे चरण स्पर्श केले आणि अग्निनारायण प्रकट होऊन हात जोडून उभे राहिले. योगीराजही आता तंद्रीतून बाहेर आले होते. डमरूचा आघात आता थांबला होता. सर्व देवतांनी आणि मुनिवरांनी योगीराजांना प्रणिपात केला. योगीराजांनी त्यांना प्रणिपात केला. योगीराजांनी सांगितलं, आज कार्तिक शुद्ध अष्टमीस एक विशेष महायोगी माझ्या आज्ञेवरून या भूतलावर अवतारित होणार आहे. श्री दत्त महाराजांनी प्रसन्नतेने स्मित केलं. त्यांनी महामुनी अष्टवक्रास विनंती केली, मुनिवर, या कलियुगातील आपल्या अवताराची वेळ आता आली आहे, तेव्हा आता विलंब करू नये. अष्टावक्र महामुनींनी परमात्मा योगीराजांचे पदाभिवंदन केले आणि तत्क्षणी ते नवजात बालक बनून योगीराजांच्या मांडीवर प्रकट झाले. तो प्रचंड बिल्व वृक्ष सळसळू लागला. हजारो बिल्व दले वाऱ्यांवरती गिरक्या घेत घेत योगीराजांवर आणि त्यांच्या मांडीवरील त्या अर्भकाच्या पावसाच्या सरीसारखी झेपावू लागली, बरसू लागली. श्री दत्त महाराज आणि देवी दुर्गा भवानीने आपले अभयकर आशीर्वादासाठी उंचवले. देवी दुर्गा भवानीचे वाहन असलेला वाघही आता डोळे गरगर फिरवून ते अनोखे दृश्य पाहत होता. योगीराज त्या बाळास गोंजारू लागले, जोजवू लागले आणि म्हणू लागले, माझा शंकर बाबा आला, माझा शंकर बाबा आला. योगीराज सांगू लागले, शंकर, तुला बरंच मोठं कार्य करायचं आहे. कलियुगात वेळ कमी आणि गरीज अधिक असल्यामुळे तुला एकाच वेळा सुपड्या बाबा, गौरी शंकर, देविया बाबा, जॉन साहेब, रहीम बाबा, कुंवर स्वामी, सेंट जॉन्सन, पंढरीनाथ, टोम्बो, नूर मोहम्मद खान, लहरी बाबा आणि पुण्यनगरी शंकर बाबा म्हणून कार्य करायचं आहे. तुझा जन्म जसा विचित्र आहे तसा तुझ्या सर्व दैवी लीलाही विचित्रच असतील. आज श्री दत्त महाराज स्वतः आणि श्री दुर्गा भवानी तुझे हे अवतरण बघून तुला आशीर्वाद देण्यास उपस्थित आहेत. 150 वर्षांपेक्षाही जास्त काळ सगुणात राहून तुला नंतरही माझी धुरा पुढे चालवायची आहे.
छोटा शंकर आनंदाने किलकाऱ्या मारत योगीराजांच्या मांडीवर हातपाय झाडत होता. अग्निनारायणाने वंदन केलं आणि योगीराजांना विनवणी केली. प्रभू, मलाही या आणि विचित्र शंकर बाबांच्या लीला प्रवासात काही सेवा द्यावी. योगीराज हसू लागले आणि म्हणाले, ठीक आहे, तू माझ्या शंकर बाबांच्या मुखात कायम वास कर. तथास्तु. योगीराजांचं काम झालं होतं. बाळ शंकरास खाली पडलेल्या असंख्य बिल्वदलांच्या राशीवर ठेवून योगीराज उठले आणि दुर्गा भवानीस म्हटले, मी नेमलेल्या चिमणाजींच्या मध्यानीस येऊन माझ्या शंकर बाबास घेऊन जाईपर्यंत तू त्यांच्या संगाती राहावे. योगीराजांनी त्रिशूळ आणि डमरू उचलला. त्यांना परत कर्दळी वनाची ओढ लागली होती. ते झपाझप कर्दळी वनाकडे चालू लागले. योगीराजानंतर श्री दत्तराजही गुप्त झाले. माता दुर्गा भवानीही बाळाचे अभिष्ट चिंतून गुप्त राहून चिमणाजींची वाट पाहू लागली. अरण्यातील 5-6 वाघ आता बिल्व वृक्षाखाली जमून बाळाभोवती बसले होते. बाळ मजेत हातपाय झाडत आनंदाने किलकाऱ्या मारत होते. कार्तिक शुद्ध अष्टमीची सकाळ झाली होती. चिमणाजी आणि पत्नीस रात्रभर आनंदानं झोपही लागली नव्हती. पहाट होताच दोघांनी अरीक उरकली आणि अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने ते शंकराच्या दर्शनास निघाली. चिमणाजी आणि त्यांची पत्नी दोघांच्याही मनात कधी एकदा अष्टमीची मध्यान्ह उजाडते आहे असं येऊ लागले. नित्य नियमानुसार शंकरावर दुधाचा अभिषेक करून पती पत्नी दोघे दावल मालिकेच्या अरण्याकडे चालू लागले. सूर्य डोक्यावर आला होता. मध्यान्ह झाली होती. चिमणाजी आणि त्यांची पत्नी अरण्यात पोचली. त्यांच्या कानावर बालकाच्या किलकाऱ्या ऐकू येऊ लागल्या. आवाजाच्या रोखाने ते पुढे जाऊ लागले. त्या बिल्व वृक्षाखाली 4-5 वाघांच्या घोळक्यांमध्ये बिल्वदलाच्या गादीवर पहुडलेले हातपाय मारत असलेले दैवी बालक त्यांना दिसले. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्वप्नात पाहिल्याप्रमाणे सर्व काही दिसत होते आणि घडतही होते. परंतु बाळाच्या भोवताली वाघ असल्यामुळे पुढे जाण्यास चिमणाजी धजावत नव्हता. चिमणाजी योगीराजांचे शब्द आठवले आणि तो धैर्याने पुढे गेला. पत्नी तिथेच उभी राहून अनिमिष नेत्रांनी ते बाळ पाहत होती. चिमणाजीनं बाळास हळूवार उचलून घेतलं आणि हृदयाशी धरलं. सर्व वाघही ते पाहत होते, पण ते जागचे हल्ले नाहीत. चिमणाजींनी त्या बाळास पत्नीच्या हवाली केलं. त्या मातेनं आपल्या बाळास घट्ट हृदयाशी कवटाळून धरलं आणि काय आश्चर्य, तिला पाना फुटला. सर्वच अतर्क्य, अघटित, अद्भुत, विस्मयकारी, कल्पनेच्या पलीकडचे. योगीराजांचीच योजना, केवळ अपूर्व. चिमणाजी आणि पत्नी योगीराजांच्या शंकर बाबास घेऊन अंतापूरकडे चालू लागली. तोंडानं शिवजप आणि मनानं योगीराजांचं ध्यान सुरू होतं. तळपता सूर्यही आता शंकर बाबांसाठी सौम्य झाला होता. चिमणाजी आणि पत्नी बाळास घेऊन घरी आली. आपले योगीराज कर्दळी वनात पोहोचले होते. सूर्य डोक्यावर आला होता आणि योगीराज अत्यानंदात गुणगुणत होते. शिवहरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, मैं कैलाश का रहने वाला हूँ, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया हूँ, कर ले कुछ अपना घर. योगीराज इच्छेने बालक बिल्व वृक्षातळी प्रगटले. नवजात बालक नव्हे, अष्टावक्र महामुनी शंकर बाबा बनले. श्री स्वामी समर्थ.